Is my screen visible? Are you with me? Yes, sir. ओके. तर आपला विषय हा होता की आपण इनोव्हेशन केलेलं नाहीये, त्याच्यावर संशोधन केलेलं नाहीये, किंवा मार्केटची डिमांड काय आहे आणि आपल्या त्या टूलमध्ये इक्विपमेंटमध्ये काय बदल केले पाहिजेत या दृष्टीने आपले प्रयत्न आहे. मग या सगळ्यांच्या मुळाशी काय आहे तर ऑब्झर्वेशन, प्रॉब्लेम फाइंडिंग अप्रोच. बघा मी काय म्हणतोय, प्रॉब्लेम फाइंडिंग. आणि तुम्ही असं समजू नका की सगळं जगातलं सगळं स्थिर निवांत सुरू आहे, असं नाही आहे. पीपल आर वर्किंग हार्ड फॉर अपग्रेडिंग अँड डुईंग थिंग्स बेटर. मग आपण काय केलं पाहिजे, तर आपण पण कुठेतरी ह्याची जाणीव तरी कमीत कमी असली पाहिजे आपल्याला. संशोधन काय आहे, काय चालतंय, हे टेक्निकल रिपोर्ट्स काय आहेत, कशासाठी असतात. भले पण समजा तुमच्यासाठी आता हे टेक्निकल रिपोर्ट्स गरजेचे नसतील, पण ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला तुम्हाला टेक्निकल रिपोर्ट्स लिहायचे आहेत आणि त्याच्यासाठी तुमच्या क्षेत्रामधला कोणता तरी दोष, कोणती तरी अडचण, कोणती तरी समस्या तुम्हाला हाताळावी लागणार आहे आणि तुमच्या स्वतःच्या बुद्धीतून त्या समस्येवर विचार करून तुम्हाला काहीतरी सोल्युशन्स द्यायचे आहेत. भले त्या संशोधनातून पूर्ण जग बदलणार नसलं तरी देखील काहीतरी नवीन विचार तुम्हाला द्यायचा आहे. इज दॅट क्लिअर? कळते का? Yes, sir. हा, ट्राय टू अंडरस्टँड द डायरेक्शन ऑफ माय थॉट अँड दॅट इज व्हॉट इज देअर इन दिस टेक्निकल रिपोर्ट. तर बघूयात आपण ऍक्च्युली या लाईन्स काय म्हणतायत टेक्निकल रिपोर्ट बद्दल. ठीक आहे. हा, सी, our question is, what is a technical report? बघूयात, concentrate on the screen. A report is the type of formal and written document or written communication. ठीक आहे, ऑफिशियल आहे, व्यावसायिक आहे आणि लेखी आहे. ओके, इवन रिपोर्टिंग कॅन बी डन ओरली. तर आपल्याला त्या ओरल रिपोर्टिंगचा इथे विचार करायचा नाहीये. Then come to the second line. A technical report is a document that describes the process, progress, or results of a technical or scientific research, or the state of a technical or scientific research problem. A technical report is a document that describes the process. Process म्हणजे काय? प्रोसिजर, प्रक्रिया. कशाची ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर प्रोग्रेस कशाची ते पण बघणार आहोत. और रिझल्ट्स कशाचे तर बघा, ऑफ अ टेक्निकल और सायंटिफिक रिसर्च. मग टेक्निकल रिसर्चची प्रोसेस काय आहे, त्याची प्रोग्रेस कुठेपर्यंत आलेली आहे आणि त्याच्यातून निष्कर्ष म्हणजे रिझल्ट्स कोणते मिळालेले आहेत, किंवा तुमच्या सायंटिफिक एक्सपेरिमेंटेशन मधून कोणते रिझल्ट्स मिळालेले आहेत त्याचं वर्णन या टेक्निकल रिपोर्ट्स मध्ये असते. ओके. Or the state of a technical or scientific research problem. It might also include recommendations and conclusions of the research. मग तुम्ही केलेल्या एका संशोधनाचे किंवा संशोधनातून काय रिकमेंड करताय, काय सूचित करताय, है की नाही, त्याचा उल्लेख पण त्याच्यामध्ये असेल. आणि कन्क्लुजन्स म्हणजे निष्कर्ष किंवा समरी, त्याचा उल्लेख पण, अनुमान म्हणतात तुम्ही मराठीमध्ये, त्याचा पण उल्लेख त्याच्यामध्ये असेल. ओके. इट कंटेन्स इम्पॉर्टंट डिटेल्स अबाउट द स्पेसिफिकेशन्स और particularity of a subject. Technical reports are commonly used in scientific investigations. Scientific investigations म्हणजे काहीतरी शास्त्रीय प्रयोग, शास्त्रीय तपास. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास कशासाठी किंवा प्रयोग कशासाठी, तपासासाठी. दॅट इज द थिंग. Try to understand. As well as infrastructure assessments. Infrastructure assessments म्हणजे ज्या कोणत्या सुविधा आहेत त्या सुविधा कितपत इफिशियंटपणे काम करत आहेत त्याचं पण असेसमेंट करणं गरजेचं असतं. कारण बऱ्याचदा त्याच्यामध्ये दोष काळानुसार निर्माण होत असतात. द वे इन विच आयर्न रस्ट्स, in the same way
those facilities also rust, or they decay, or they become outdated. And to bring them on the right track, investigation is necessary. Are you clear? लक्षात घ्या. In organizational setup, reports are written. मगाशी जे मी सांगितलं तुम्हाला ऑफिशियल रिपोर्ट त्याच्याबद्दलचं हे डिस्कशन आहे. In organizational setup, reports are written to inform the higher authorities about the happenings, म्हणजे घडणाऱ्या घटना, करंट स्टेट ऑफ अ प्रोजेक्ट, एखाद्या प्रकल्पाची सद्यस्थिती, इक्विपमेंट्स, टूल्स, ओके, etc. Reports are necessary for decision making by the higher authorities. मग इथं तुमचं असं म्हणणं असेल की सर आपण टेक्निकल रिपोर्ट लिहितोय ते कोणासाठी असतात? तर ते सगळ्या बुद्धिजीवी वर्गासाठी असतात. लक्षात घ्या. बुद्धिजीवी वर्ग म्हणजे कळतंय तुम्हाला? संशोधन करणारे शास्त्रज्ञ, रिसर्च स्टुडंट्स, रिसर्च स्कॉलर्स, त्या सगळ्यांसाठी असतात. आणि तुमचं जे ज्ञान आहे, तुमच्या प्रयोगाचं जे वेगळेपण आहे ते तुम्हाला त्या टेक्निकल रिपोर्टच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे. असं नाही की संशोधन केलं आणि मी घरात झाकून ठेवलं, कोणाला दाखवायचं नाही. इट इज नॉट सो. युअर रिसर्च मस्ट बी नोन टू द पीपल. अँड इन केस जेव्हा तुम्हाला असं वाटतं की माझा रिसर्च हा पूर्ण नॉवल आहे, नवीन आहे, जगातल्या कोणीच केलेलं नाही, असं जर वाटत असेल तर यू शुड गो फॉर पेटंट फायलिंग ऑफ युअर रिसर्च. And as the patent is granted, it is published, then you will start getting its royalty, its returns in the form of funds, in the form of money. Are you clear? तर ह्या पण गोष्टी थोड्याशा हायर लेवलच्या आहेत, पण कुठेतरी थोडीशी अंडरस्टँडिंग, थोडंसं नॉलेज ठेवा या गोष्टीबद्दल. ठीक आहे. सो am I making sense? Is it making sense? Whatever we are discussing, is it making sense for you? काहीतरी म्हणा परत. मला नेहमीच अपेक्षा असते तुमच्या येस नो म्हणण्याची. येस असेल तर येस म्हणायचं, नो असेल तर नो म्हणायचं. परत एकदा सांगतो, नो प्रॉब्लेम. कळते का? Yes, sir. हा, व्हेरी गुड. ठीक आहे, जाऊयात पुढं. कम टू द सेकंड पॅराग्राफ regarding this technical report. The purpose of a technical report is to completely and clearly describe technical work, why it was done, results obtained, and implications of those results. बघा, टेक्निकल रिपोर्टचा उद्देश काय आहे? टू कम्प्लिटली अँड क्लिअरली डिस्क्राईब, पूर्णपणे आणि स्पष्टपणे वर्णन करणं. कशाचं? तुमच्या टेक्निकल वर्कचं, तुमच्या एक्सपेरिमेंटचं. बाय इट वॉज डन, तो रिसर्च तुम्ही का केला, त्याच्या मागे मोटिवेशन काय होतं, कोणता प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या संशोधनातून कोणता प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करताय, त्याचं वर्णन त्याच्यामध्ये असतं. परत रिझल्ट ऑब्टेन्ड, मग तो एक्सपेरिमेंट, तो ठराविक एक्सपेरिमेंट केल्यानंतर तुम्हाला कोणते रिझल्ट मिळाले, कोणत्या फाइंडिंग्स मिळाल्या, काय ऑब्झर्वेशन्स होते तुमचे. निकिता प्लीज म्यूट युअरसेल्फ. अँड इम्प्लिकेशन्स ऑफ दोज रिझल्ट्स. इम्प्लिकेशन्स म्हणजे त्याच्यातून, त्या संशोधनातून निघालेले अर्थ. लक्षात घ्या, हे सगळं त्याच्यामध्ये असते. द टेक्निकल रिपोर्ट्स और रिपोर्ट सर्व्स ॲज अ मीन्स ऑफ कम्युनिकेटिंग द वर्क टू अदर्स अँड पॉसिबली प्रोव्हाइडिंग युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट दॅट वर्क ॲट सम लॅटर डेट. तर मी आता सांगितलं की याचा पर्पज काय तर कम्युनिकेट करणं, तुमच्या रिसर्च बद्दलची माहिती इतरांना देणं. कोणाला तर आता आपण बघितलं की रिसर्च स्कॉलर्स, बुद्धिजीवी लोक वगैरे, त्यांना देणं. दॅट इज द पर्पज ऑफ दिस टेक्निकल रिपोर्ट. ठीक आहे. अ वेल रिटन रिपोर्ट अलाउज द रीडर टू क्विकली अंडरस्टँड व्हॉट हॅज बीन अकम्प्लिश्ड. बघा, एक योग्य पद्धतीने लिहिलेला रिपोर्ट वाचकाला सहज समजण्यास मदत करतो. काय समजण्यास? व्हॉट हॅज बीन अकम्प्लिश्ड म्हणजे तुम्ही तुमच्या प्रयोगातून, तुमच्या एक्सपेरिमेंट मधून काय अचीव केलंय ते सहजासहजी समजतं. कधी? इफ युअर
technical report is well drafted, clearly drafted, without any mistake. बघा, मग इथं तुम्हाला तुमचं ग्रामर फार महत्वाचं आहे. तुमचा रिसर्च जर लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर जे टेन्सेस वगैरे या गोष्टी आहेत सगळ्या त्या फार महत्वाच्या आहेत. नाहीतर तुमच्या मनाचा विचार एक असेल, तुम्ही केलेलं संशोधन वेगळं असेल आणि तुम्ही सांगत असाल ते तिसरंच काहीतरी असेल. ते का फॅक्ट्स मांडता आल्या पाहिजेत की नाही आपल्याला, योग्य शब्दातून, योग्य रचनातून, योग्य काळाच्या मदतीने. काय वाटतं तुम्हाला? चालेल कसं पण असं तसं कसं तर लिहून वेळ मारून नेणं चालेल? रिसर्च No, आहे sir. हा, रिसर्च आहे. आपण सायन्स तर नाही बदलू शकत. तो अधिकार तुम्हाला मला कोणालाच नाहीये. आपल्याला वाटतं की सूर्यानं आज पश्चिमेला उगवावं, का पूर्वेला उगवतो काय माहिती, रोजच तिकडे उगवतो. इरिटेट होते मला ते. पश्चिमेला उगवायला पाहिजे त्यानं. मग मी लिहितो मला वाटतंय म्हणून की आज मी सूर्य पश्चिमेला उगवलेला पाहिला. काय म्हणतील लोक, बुद्धिजीवी लोक? आपल्या भाषेत येड्यात काढतील. येड्यात निघायचं नाही आपल्याला, फार छान निघायचं. म्हणून हे सगळं लक्षात घ्यायचं आहे. हे सगळे अंदाज आपल्याला असले पाहिजेत लक्षात. ठीक आहे. सो हा, कुठे आलो होतो आपण? 10 बघा इथं आहे, क्लिअर प्रेझेंटेशन ऑफ रिझल्ट्स इज ॲट लिस्ट ॲज इम्पॉर्टंट ॲज द रिझल्ट्स देमसेल्व्स. बघा, संशोधनातून तुम्हाला जे निष्कर्ष मिळालेले आहेत त्यांची योग्य मांडणी एवढी महत्वाची आहे जेवढे रिझल्ट्स महत्वाचे आहेत. लक्षात घ्या. तर रिझल्ट मिळाला एक आणि तुम्ही मांडलाय वेगळ्या पद्धतीने, इट विल नॉट डू, इट विल नेव्हर बी अप्रिशिएटेड बाय पीपल. आणि बघा, जे काय आपण मांडत असतो की नाही ते कुठेतरी कोणाच्या तरी बुद्धीला, म्हणजे लोक त्याला बुद्धी लावत असतात. हो, खरं आहे का खोटा आहे का, काय आहे कसं आहे बघत असतात हे. म्हणून लोकांच्या बुद्धीच्या पुढची आपली बुद्धी पाहिजे. त्यांच्या मनात शंकाच नको आहे, यायलाच नको आहे. तर मग तुमचं अस्तित्व मान्य केलं जातं. त्या संशोधनातलं तुमचं स्थान सगळ्याकडून मान्य केलं जातं. लक्षात घ्या. मग तेवढी क्लॅरिटी, तेवढा अप्रोच, तेवढं सगळं डेव्हलप करावं लागतं आपल्याला स्वतःला. To be meaningful to others, results must be supported by a written explanation describing how results were obtained and what significance they hold. त्या रिझल्टचं महत्व काय आहे ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. और हाऊ अ डिझाइन्ड सिस्टीम ऍक्च्युअली फंक्शन्स. आता ही डिझाइन्ड सिस्टीम म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या एक्सपेरिमेंट साठी लावलेला सेटअप. थोडक्यात सांगतो, तुम्हाला फ्लोचार्ट माहिती आहे? फ्लोचार्ट तुमच्या कम्प्युटर मध्ये शिकलेला असेल. चार्टचे प्रकार आहे, पाय चार्ट आहे, फ्लोचार्ट आहे, टी डायग्राम आहे, परत ते तुमचे काय काय असतात की बस प्रोटोकॉल, काय म्हणतात त्याला ते, बरं जाते त्याच्याकडे नको जायला. फ्लोचार्ट आहे, माहिती आहे की नाही सांगा. माहिती आहे फ्लोचार्ट? कोणालाच माहित नाही? ठीक आहे, फ्लोचार्ट मध्ये मी सांगतो. फ्लोचार्ट is the chart which reflects the steps in some process or in some experiment. एखाद्या संशोधनातल्या स्टेप्स सांगणारा जो चार्ट असतो त्याला आपण फ्लो चार्ट म्हणतो. मग तुमची डिझाइन्ड सिस्टीम कशी वर्क करते ते तुम्ही एका फ्लो चार्ट मधून मांडलं पाहिजे. कोणत्या स्टेजला काय त्याच्यामध्ये ऍड केलं जातंय, काय रिमूव्ह केलं जातंय, कशाची इंटेन्सिटी वाढवली जाते, कशाची इंटेन्सिटी कमी केली जाते, कोणतं केमिकल वापरलं जाते, त्याचं इंटेन्सिटी किती असते, ती इंटेन्स आहे की डायल्यूट आहे, ते सगळं 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 त्याच्यामध्ये मांडायचं असते आपल्याला. तुम्ही 12वी मध्ये वगैरे एक्सपेरिमेंट केलेले आहेत, तुम्हाला अंदाज आहे या गोष्टींचा.
दिसते का? Yes, no? Yes, sir. Good. Then come to the third paragraph here. The key to a well-written report is organization. Now, this organization doesn't mean any institute, any company, but organization means arranging the things in a systematic, proper manner. Organize करना. लक्षात घ्या. The key to well-written report is organization. Organization means systematic arrangement. Let's understand. A report that is divided into several sections occurring in a logical sequence makes it easy for the reader to quickly obtain an overview of the contents as well as locate specific information. आणि तुम्ही सिस्टमॅटिकपणे किंवा सिस्टमॅटिक पद्धतीने मांडणी करण्याचा फायदा कोणाला होतो तर त्या रीडरला होतोय. Reader understands where specific information is, or locating information becomes easy for that reader. That's why we have to follow specific procedure, specific method for designing and organizing that report. मग तो रिपोर्ट ऑर्गनाइज करत असताना ठराविक सिक्वेन्स, ठराविक थिंग्स आपल्याला फॉलो करायचे आहेत. आता पुढचा माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुम्ही कधी एखादा थिसिस बघितलाय का? थिसिस किंवा त्याला शोध निबंध म्हणतात, शोध प्रबंध म्हणतात किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतात, जो ब्लॅक कव्हरचा असतो, एक अशा पुस्तकाच्या टाईपचा असतो, त्याच्यावर गोल्डन कलरनी एम्बॉसिंग केलेलं असतं लेटर्सना. बघितलंय? एनीवन? बघितलं की नाही बघितलं? जाड असतो मोठ, त्याला आपण थिसिस म्हणतो, शोध प्रबंध म्हणतो. किंवा बुक तर बघितले की नाही? प्रत्येकाने बुक बघितले. आता नाही कोणी म्हणायचं नाही. पुस्तक बघितलंय? बघितलंय? Yes, sir. हा, ओके. तर त्या पुस्तकाची जी रचना आहे, मांडणी आहे, लक्षात घ्या. पुस्तक बघितले म्हटल्यानंतर तुम्हाला कव्हर पेज माहिती आहे, वरचं त्याच्यावर टायटल असतं, कोणत्या विषयाचं आहे, कोणत्या वर्गासाठी आहे वगैरे. तेच आपण त्याला इथं काय म्हणतोय, टायटल पेज. मग तुमचा जो रिसर्च प्रोजेक्ट आहे त्याचे एक टायटल पेज असते. मग त्या टायटल पेजवर तुमच्या रिसर्च टॉपिकचं किंवा रिसर्च प्रॉब्लेमचं नाव असते, तुमचं नाव असते, किंवा तुमच्यासोबत अजून कोणी रिसर्च करणार असेल, म्हणजे इफ इट इज कोलॅबोरेटिव्ह रिसर्च then the names of those 2 or 3 people will be there. Again, if there is any guide to you for that research and त्यांचं नाव असेल, डिपार्टमेंट असेल वगैरे, त्या गोष्टी असतील. Do we have enough time to proceed for the remaining details? आहे का वेळ अजून आपल्याला, की इथे थांबलेलं बरं पडेल? बहुतेक वेळ संपत आलेली आहे, 3:30 वाजलेले आहेत. ओके. Whatever the contents of a technical reports are, we will discuss in our next lecture. And for now, we will go for attendance. Clear? And another thing, I think around 13 of this month, your semester end examination is going to be started. Am I right? Yes. मागे पुढे असेल डेट काहीतरी. हा, बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? Yes, sir. हा, मग आपण साधारण 10 तारखेच्या पर्यंत वगैरे आपल्याला सिलेबस संपवायचा आहे. And we will complete everything from our syllabus, maybe within maximum 3 lectures, 2 or 3 lectures. So bear with me for those 2 or 3 lectures. Okay. Thank you for now, and let's go for the attendance. I will pronounce the absent numbers. Roll number 2.
Roll number 7. Am I audible? Roll number 11. Okay, roll number 2, 7, 11. Then concentrate. Roll number 15 and 16. 19, 20, 21, 22. बघा मी 4 रोल नंबर सांगतोय. 19, 20, 21 and 22. Then 25 and 26. 28, 29. 31, 32. 37, 38, 39. 41. Then 43. 45. 47. Roll number 53. Then 55, 56. 59. 61. Then 63. 66, 67. 69. 72. 74. Okay. So I'll repeat the absent numbers once again. Concentrate. Roll number 2, 7, 11, 15, 16, 19, 20, 21, 22, 25, 26, 28, 29, 31, 32, 37, 38, 39, 41, 43, 45, 47, 53, 55, 56, 59, then 61, 63, 66, 67, 69, 72 and 74. Okay, so thank you and let's meet in our next lecture. Thank you.